नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना उत्तरार्ध म्हणजे अर्धा महिना जो पुढचा आहे 15 तारखेनंतरचा तो जास्त अनुकूल आहे तुलनात्मकदृष्ट्या असं म्हणता येईल. कारण त्यामध्ये आपले बरेच अंदाज खरे ठरतील, आपलं नियोजन करेक्ट होईल, अशा सगळ्या गोष्टी त्या कालामध्ये दिसून येतात. उद्योगधंद्यामध्ये वाढ होणे, आपल्या केलेल्या प्रयत्नाला यश मिळणे, त्याची वाहवा मिळणे, या सगळ्या गोष्टी उत्तरार्धात वेगाने घडतील असं या कुंडलीत मला दिसून येत आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेष करून आपल्या प्रकृतीबद्दल खूप काही काळजी करावी लागत नाही आहे. पण पाय लचकणे, फ्रॅक्चर नाही, पाय लचकणे किंवा मसल पेन किंवा खूप चाललं धावलं, रनर्स वगैरे जे लोक असतात त्यांना अतिश्रम झाले तर जे काही पेन होतात तसे पेन सामान्य माणसालाही होऊ शकतात. तर ते काही न करता सामान्य माणसालासुद्धा सिंह राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये पायामध्ये काही त्रास होऊ शकतो. तो अशा प्रकारे आहे, त्याच्यात फ्रॅक्चर वगैरे असं काही नाही आहे. तर याबद्दल आपण विशेष लक्ष द्या. अति त्याच्यावर हार्डवर्क किंवा अति प्रेशर येईल किंवा नवीन चालण्याचा व्यायाम वगैरे या महिन्यात सुरू करू नका, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईन. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपल्या प्रकृतीवर, मी आत्ता बोललोच आहे, पण अन्य काही कारणाने सुद्धा प्रकृतीवर ज्यांना अर्ध डोकं दुखतं, काही वेळेला अर्धशेषी असं मराठीत शब्द आहे, पण अर्ध डोकं ज्यांचं दुखतं त्या लोकांनी थोडंसं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या महिन्यामध्ये ह्याचे वारंवार त्रास तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात. ज्यांना हा त्रास आहे त्यांचीच गोष्ट सांगतो आहे, बाकीच्यांना हा त्रास नाही होणार हे मी पुन्हा एकदा सांगतो. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्या उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना लो प्रॉफिटवर या महिन्यात काम करावं लागेल. म्हणजे तुम्ही जे काय तुमचे टाईमलाईन किंवा आपल्या काय म्हणतात ते बेनिफिटची जी काय एक आखलेली लाईन असेल त्यामध्ये लो बेनिफिटवर तुम्हाला काम करावं लागेल या महिन्यामध्ये असं दिसून येतं. पण हरकत नाही आहे, प्रत्येक वेळेला सगळे दिवस सारखे नसतात, त्यामुळे तसं काही एखाद्या वेळेला करावं लागलं तरी तुम्ही ते करू शकता. त्यामुळे तुमचं काही नुकसान होणार नाही आहे, फायद्यामध्ये नुकसान असं म्हणता येईल, पण त्यामुळे तुमचं काम थांबणार नाही याची ग्वाही देतो. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, नोकरी करणारे जी मंडळी आहेत त्यांनी या महिन्यामध्ये आपलं पॅकेज वाढवण्यासाठी म्हणजे सॅलरी वाढवण्यासाठी जर नोकरी करत असाल तर तशी नोकरी शोधू नये. कारण या महिन्यात पगारवाढीची नोकरी मिळणं शक्यता दिसून येत नाही. तुमची पोझिशन वाढू शकते पण पगार वाढत नाही. ज्यांना पगाराची अपेक्षा आहे त्यांनी या महिन्यात करू नये. पोझिशन वाढवायचे त्यांनी या महिन्यात अवश्य प्रयत्न करावे. उत्तरार्धामध्ये त्या गोष्टी साध्य होऊ शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे लघुउद्योजक आहेत किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत, रोज काम करून पैसे मिळवणारे लोक आहेत, त्यांना भरपूर काम या महिन्यात उपलब्ध आहे. विशेषतः आर्टिस्ट लोक जे आहेत, जे कलाकार आहेत, स्टेजवर आर्ट करतात, त्यांना या महिन्यामध्ये भरपूर डिमांड आहे असं दिसून येतं. तर तशा जी काही आमंत्रणं तुम्हाला येतील ती घ्यायला हरकत नाही. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की मुलांना म्हणजे शिक्षण क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांना विशेष लक्ष किंवा परिश्रम न घेता सहज साध्य होईल असं एक त्यांना सूत्र किंवा एक की काहीतरी त्यांना सापडेल की अमुक एक अभ्यासाची एक दिशा मिळाली, त्यामुळे मला आता अभ्यास करणं सोयीचं आहे, असं काहीतरी त्यांना एक की फॅक्टर मिळून जाईल की त्यांचा अभ्यास एकदम स्पीडली पुढे जाईल असं दिसतं आहे. आणि ते एकदा सापडल्यानंतर किंवा ते एकदा मिळाल्यानंतर तुम्ही ते मात्र अंमलात आणा. नुसतं मला सापडलं असं करू नका. ते अंमलात आणलं तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. कोर्ट कचेरीच्या मामल्यामध्ये विशेष लक्ष ह्या महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी घालू नये, कारण त्यामध्ये खूपशी काही प्रगती होणार नाही किंवा
तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातील असं दिसतं आहे. तर त्यामध्ये तुम्ही ह्या महिन्यात तरी पडू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्ती यांच्या गरजा भागवण्याकडे तुम्हाला या महिन्यात काही वेळ द्यावा लागेल. गरजा भागवणे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांनी बऱ्याच काळापासून पाठपुरावा केला होता आणि ते तुम्ही गोष्ट करणार म्हणून सांगितलं होतं, ती आता होत नाही आहे असा त्यांना अनुभव आला. त्यामुळे आणखीन ते मागे लागले तसं दिसतं. तर ते वेळच्या वेळी करा. उगाच त्यामध्ये त्यांचा आणि तुमचा दोघांचाही मूड घालवू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पती पत्नी जे आहेत त्यांनी गैरसमज निर्माण न होता आपलं रिलेशन या महिन्यात मेंटेन करा. कारण गैरसमज याचा अर्थ असा आहे की कोणीतरी एक चुकतो आहे किंवा दुसऱ्याला समजून घ्यायला चुकतो आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. तर दुसऱ्याला समजून घेणं म्हणजे त्याच्या चष्म्यातनं पाहणं असा एक त्याचा अर्थ होतो. तर आपण स्वतः त्याच्या आपल्या जोडीदाराच्या चष्म्यातनं बघा म्हणजे तुम्हाला ती चूक आहे ती चूक वाटणार नाही, म्हणजे त्यातून सोल्युशन सहज मिळेल. तर असं दोघांनी एकमेकांना समजण्यामध्ये थोडा त्रास दिसून येतो आहे. त्यामध्ये थोडंसं आपण लक्ष ठेवलं तर या गोष्टी टाळता येतील असं मला निश्चित सांगता येत आहे. आध्यात्मिक बाबतीत या महिन्यामध्ये आपण गुरुसेवा किंवा गुरुचिंतन आपण ज्या गुरूंचा जो काही एक स्वीकार केला असेल त्या गुरूंची सद्भक्ती करा. कारण गुरुकृपा तुम्हाला कुठच्या कुठे नेऊन ठेवते आहे या महिन्यात असं दिसून येतं. त्यामुळे गुरूंची उपासना करा म्हणजे या सगळ्या गोष्टी चांगल्या ज्या आहेत त्या तुमच्या वाट्याला येतील. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025साठी मार्गदर्शन.